आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र आणि बातमीपत्राच्या अगदी सुरुवातीला या क्षणाची मोठी बातमी। भीमाशंकर पळवण्याचा डाव नेमका कुणाचा? कारण भीमाशंकर आसाममध्ये असल्याचा दावा करण्यात आलेला होता। 6वं ज्योतिर्लिंग हे आसाममध्ये असल्याचा दावाही करण्यात आला होता। आसामी मुख्यमंत्र्यांनी केलेला हा अजब दावा आपण पाहतोय, तर आसामच्या दाव्याने महाराष्ट्रामध्ये मात्र संताप व्यक्त केला जातोय। उद्योगांपाठोपाठ आता भीमाशंकर देखील पळवण्याचा डाव आहे का, असा संतप्त सवाल महाराष्ट्रातून उपस्थित केला जातोय। भीमाशंकर पळवण्याचा आसाम सरकारचा डाव। आसाम मधील भीमाशंकर ज्योतिर्लिंग असल्याचा दावा। हे आता आमच्या सहनशक्तीच्या पलीकडे आहे। आसामी दाव्यानं महाराष्ट्रात संतापाची लाट। देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 6वं ज्योतिर्लिंग अशी भीमाशंकरची महती आहे। पण आसाम सरकारला हे मान्य नाहीये। भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे आसाम मधल्या कामरूप डाकिणी या पर्वतावर असल्याचा दावा आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी केलाय। आसामच्या या दाव्यानं महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे। सगळ्यांचं स्थान महाराष्ट्राच्या जनतेचं श्रद्धास्थान हे जर कोणी चोरून नेणार असेल तर मात्र आम्ही सरकारला एवढंच सांगतो, हे आता आमच्या सहनशक्तीच्या पलीकडे आहे। विरोधक या प्रकरणात उगाचच कांगावा करत असल्याचा आरोप भाजपनं केलाय। वस्तुस्थिती त्या परिपत्रकासहित मी माझ्या ट्विटरवर मांडली आहे। माहिती नसताना ज्यांनी भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाबाबत वक्तव्य केली आणि आम्हा शिवभक्तांची मन दुखावली, तर ते काँग्रेसवाले नेते आणि अन्य पक्षाचे नेते महाराष्ट्राची माफी मागणार आहेत का? भीमाशंकर ज्योतिर्लिंग पळवण्याच्या आसामी सरकारच्या डावाविरोधात राज्यात संतापाची लाट आहे। आसाम सरकारनं या प्रकरणी नमती भूमिका घेतली नाही तर मोठं जनआंदोलन उभं राहण्याची शक्यता नाकारता येत नाही। रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, भीमाशंकर। आग्रा किल्ला परिसरामध्ये